लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून पैसे घेणारा तलाठी निलंबित. महिलांकडून 50 रुपये घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केलेली कारवाई. आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे 15 लाख लाडू बनवण्याचा मंदिर समितीचा संकल्प. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत. आषाढी वारीसाठी दगडी मूर्त्यांची बाजारपेठ सज्ज. पंढरी दगडी मूर्तींची एकमेव बाजारपेठ. पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊन दे. पुण्यातील तरुणाचं पांडुरंगाकडे साकडं. पोस्टर हातात घेऊन केली प्रार्थना. शेकडो फूट उंचावरून कोसळणारा सवतकडा धबधबा ठरतोय राज्यातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय. शेकडो पर्यटकांची गर्दी. संत गाडगेबाबांचा वारसा पुढे नेत फुलचंद नागटिळक मागील 11 वर्षांपासून करत आहेत वारी. कुणी कचरा करत असेल तर त्याला कचरा न करण्याचा देतात संदेश. कल्याण चक्की नाका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य. खड्ड्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं छोटे मोठे अपघात. तेलंगे गावामध्ये राज्यमार्गावरील पुलाचं काम अपुरं. सर्व्हिस रस्ता पाण्याखाली. प्रवासी संतप्त. योगिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी. योगिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल. चोरट्यांच्या भीतीनं नागरिक दहशतीत. स्थानिकांना स्वतः रात्रभर घालावी लागतीये गस्त. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी. जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. 300 युनिटची दर माफी. 300 युनिटची दर वीट माफी. 300 युनिटची दर माफी. मध्यमवर्गीयांचे 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन. नवी मुंबईत सुरू असलेला विजेचा लपंडाव. नागरिकांचे होणारे हाल याचा देखील निषेध व्यक्त. आम्हाला काही देऊ नका आणि आमच्याकडून काही घेऊ नका असं म्हणत रिक्षाचालक आणि वाहकांचं जनआंदोलन. रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात जेल भरो आंदोलन. अनिल परब यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयानंतर दिल्या शुभेच्छा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान यांनी देखील दिल्या शुभेच्छा.